ज्या महिलांना पितृपक्षामध्ये ज्यांचे नवरे गेले, जे आमचे सैनिक मृत्यूमुखी पडले, त्यांच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत का? मग तुम्ही कोणत्या विचारावर हा तुम्ही आज मॅच खेळवता? अहो स्वतः क्रिकेटपटू बोलतोय की ही मॅच होऊ नये आणि तरी सुद्धा तुमच्या कानापर्यंत येत नाही. तुमच्या कानावरचे केस मागे करा आणि जनतेचा आवाज ऐका, नाही तर नेपाळ व्हायला उशीर लागणार नाही. हा विचार करा. ही आज महिला आघाडी तुम्हाला आवाहन करते. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची महिला आघाडी आज ठामपणे तुम्हाला प्रश्न विचारते की ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्या आणि खरोखरच तुम्हाला काय मान सन्मान असेल, भवितव्य असेल तर तुम्ही आजची ही मॅच थांबवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाचा लाचार सरकार हाय हाय, भारत मातेचा जय जयकार. पाकिस्तानला थारा नाही, पाकिस्तानला थारा नाही. निष्पाप जीवांची हत्या विसर से क्रिकेट मैच के खिलाफ शिवसेना यूबीटी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में हुआ आंदोलन. सांसद अनिल देसाई रहे मौजूद. माझा कुंकू माझा देश ये नारा देते हुए पाकिस्तान से क्रिकेट मैच के खिलाफ शिवसेना यूबीटी ने राज्यव्यापी आंदोलन किया. मुंबई सायन कोलीवाड़ा की प्रतीक्षा नगर में विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में हुए इस आंदोलन में स्थानीय सांसद अनिल देसाई ने मौजूद रह के सरकार को आड़े हाथों लिया. इस दौरान कई पूर्व नगर सेवकों के अलावा भारी संख्या में शिवसेना यूबीटी के पदाधिकारी मौजूद रहे. जीवांची हत्या विसरणार नाही, सहन आम्ही करणार. माझा कुंकू माझा देश, पाकिस्तानचा नेश. 22 एप्रिलला जो पहलगामला हल्ला झाला त्यात बहुतेक महिला करायचं असेल तर त्या मोदींना, अरे या आपल्या पंतप्रधान मोदींना जर रावणासारखी 10 तोंडा असती ना तर किती लबाड बोलला असता माणूस. अरे आमच्याकडे बोलतात ते गावी मांडूळ असतो, मांडूळ. तुमच्याकडे काय मानतात ते दुतोंड्या. एका वेळेला एका तोंडाने बोलतो, दुसऱ्या वेळेला बोलतो. एकदा सांगणार. आता आपल्याला माहित आहे ज्यांना पहलगामामध्ये हल्ला झाला तिथे हिंदू लोकांना विचारून हल्ला झाला. याची जरा सुद्धा शरम नाही या लोकांना. आणि त्याचा क्रेडिट घेण्यासाठी मोदींनी काय केलं? निरपराध मृत्युमुखी पडले. फक्त 26 निरपराध मुखी नाही पडले तर त्यांचं 26 कुटुंब उद्ध्वस्त झालं. कारण की त्यांच्या घरातला करता पुरुष, करता माणूस, करता मुलगा, भाऊ, बहीण यावरती एवढ्या प्रकारे तिथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याची जबाबदारी घ्यायला हे सरकार पुढे आलं नाही. की आपल्याला सगळ्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले गेले, हे अतिरेकी आले कसे? ज्या ठिकाणी निरपराध आपले पर्यटक जातात त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असा हल्ला होतो, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्हती. त्याचं सुद्धा उत्तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाहीये. ते अतिरेकी आले कसे आणि गेले कुठे आणि गायब कसे झाले त्याचं देखील अजूनपर्यंत आपल्याला उत्तर मिळालेलं नाही. निषेध असो, निषेध असो, धिक्कार करा, धिक्कार करा. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार, मोदी सरकार. उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. घेतलेलेच आहे. अरे गरज काय? तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात. तुम्ही काय फक्त एकट्या बीजेपीचे पंतप्रधान नाहीत. तेव्हा भारतातल्या संपूर्ण सगळ्या महिलांच्या कुटुंबाची जबाबदारी जर तुम्हाला शब्दामध्ये आपण धिक्कार करावा. हे सर्व आपण बाजूला ठेवून सर्व महिला आघाडी जागरूकतेने आपण आज हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करावे तेवढेच कमी आहेत. आज मनामध्ये आपण हा कार्यक्रम जो घेतोय तो एक वेगळ्या भावनेतून आपण घेत आहात. महिला आघाडीने ठरवलं की या ठिकाणी जे काय राजकारण चाललंय अनेक वर्षापासून, वेळोवेळी ते राजकारण लोकांना कळतंय, परंतु आज विचित्र परिस्थितीमध्ये कुठेतरी कोंडी फुटत नाहीये.
परंतु अंगड केला असणारच आहे. दांभिकता म्हणजे दुटप्पीपणा आणि ढोंग हे कसं चालतं ते आपण सर्वजण पाहतच आलो आहोत. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदुस्थान आणि पाकिस्तान का ठेवता आणि क्रिकेट का खेळता. एक पत्र आपण जे तयार केलंय ते तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी वाचलं असेल. त्याच्यामध्ये आपण आवाहन करतोय शिवसेना महिला आघाडी. त्यात असं लिहिलंय की प्रति नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत नवी दिल्ली. अयोध्येत जेव्हा प्रभू श्रीरामाचं मंदिर साकारलं गेलं, काश्मीरमध्ये जेव्हा कलम 370 रद्द झाला, तेव्हा आम्हीच तुमचा जय जयकार केला होता. पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये जेव्हा पर्यटक बांधवांना धर्म विचारून गोळ्या घातल्या, तेव्हा हिंदू म्हणून आम्ही तुमच्यासोबत उभे राहिलो. या हल्ल्यात विधवा झालेल्या हिंदू महिलांच्या कुंकवाचा सिंदूरचा बदला घेण्यासाठी जेव्हा भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला, तेव्हाही आम्ही तुमची साथ सोडली नाही. पण पहलगामची जखम अद्यापही पूर्णपणे भरून निघालेली नसताना, पाकिस्तानला अद्दल घडवणारा धडा शिकवायचे बाकी असताना भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच खेळणे म्हणजे आपल्या भारत मातेचा आणि तिच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांचा आणि हिंदू भगिनींच्या कुंकवाचा घोर अपमान आहे. खरं तर हा देशद्रोह आहे आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे तुमच्या नावापुढे आदरणीय किंवा सन्माननीय हे विशेषण लिहिण्यास आमचं मन तयार होत नाही. पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या वेळी मोदी के नसों में अब लहू नहीं गरम सिंदूर में रहा है असं विधान तुम्ही स्वतःच केलं. पण दुर्दैवाने प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये तुम्ही जमा करणार या आश्वासनाप्रमाणे गरम सिंदूरचेही तुम्हाला विस्मरण झाले. तुमचा हा विस्मरणाचा आजार दूर व्हावा यासाठी शिवसेनेची महिला आघाडी माझा कुंकू माझा देश हे आंदोलन करत असून तुम्हाला प्रत्येक घरातून आम्ही सिंदूर पाठवित आहोत. तुमच्या सुदैवाने ही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच दुबईत होत आहे. हाच काय तो तुमचा जय. अशी मॅच मुंबई आणि महाराष्ट्रात आयोजित जर करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात ना, तर हिंदुत्वाच्या मैदानात तुमचा सामना हा आमच्याशी असेल असं खरबरीत पत्र आपल्या महिला आघाडीने या आपण जे सिंदूर पाठवणार आहोत पोस्टामध्ये सन्माननीय खासदार देसाई साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार. प्रत्येक महिलांकडून हे सिंदूर आपण जमा करण्यास त्यांना आपण आवाहन करतोय आणि येणाऱ्या या आठवड्यामध्ये आपण उद्यापासूनच जे आजपासून जे सिंदूर आणि पॅकेटची संपूर्ण माहिती घेतली. 20 ग्रामचे 20 ग्राम 10 ग्राम 40 ग्राम या अशा यांनी हे दुतोंडी लोक ही अशा प्रकारची नकली लोक आज देशावर राज्य करू पाहतायत राज्य करतायत. तर त्यांना या लोकशाहीमध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा प्रकारचा एक निषेध करण्यासाठी आज आपण माय भगिनींना की आम्ही तुमच्या सोबत आहोत याच्यासाठी आज मुंबईमध्ये राज्यामध्ये आणि संपूर्ण देशभर आज ही निषेधाची लाट पसरली आहे. आज ही लाट थांबणारी नाही आहे आणि यामधूनच हे सिद्ध होतं की तुम्ही तुमचा विचार काही असो, आम्ही राष्ट्रभक्ती किंवा देशभक्ती आम्हाला शिकवू नका. काल टीका करणाऱ्यांना चोख उत्तर उद्धवजींनी दिलेलं आहे आणि या क्रिकेटवर आम्ही आज बहिष्कार टाकतोय. या पाकिस्तान बरोबर खेळणाऱ्या BCCI बरोबर आज प्रत्येकाला वाटलं पाहिजे की देशाभिमान काय. आपल्या सगळ्या माय भगिनींना आणि शिवसेनेच्या या रणरागिणींना खरोखर तुमचे ये माझं कुंकू माझा सिंदूर माझा देश मेरा सिंदूर मेरा देश, ये जो अभियान आज पूरे मुंबई में, महाराष्ट्र राज्य में और पूरे देश भर में हो रहा है, इसका कारण है कि जिस पाकिस्तान में दहशतवाद को पनपा है, दहशतवाद को पनाह दी है और दहशतवाद ये आतंकवाद यहाँ पे किस तरह से पहलगाम में हुआ, किस तरह से हमारे इनोसेंट और निरपराध लोग मारे गए, नागरिकों को मारा गया, आज उसका निषेध करना बहुत ज़रूरी है. और खुद रक्षा मंत्री ने ये कहा था कि अभी ऑपरेशन सिंदूर चल रहा है, ऑपरेशन सिंदूर बंद नहीं हुआ है क्योंकि सभी आतंकवादियों को पकड़ा नहीं गया है. और वहाँ पे जम्मू कश्मीर में आज भी वहाँ पे गोलीबारी होती रहती है. उनको ढूंढना आज हर जवान उसके लिए कोशिश करता है. कितने जवानों ने अपने
जान की परवाह न करते हुए देश के लिए अपनी जान की कुर्बानी दी है। तो ये शहादत जो हमारे नागरिकों ने दी है, हमारे जवानों ने दी है, उसके सामने क्या उसका कोई मूल्य नहीं बनता? क्या आप लोग उस सब चीज़ों को भूल के आज पाकिस्तान से आप क्रिकेट खेलने के लिए निकल गए? बीसीसीआई ने जिस तरह से ये कदम उठाया, बीसीसीआई तो इंडिया का बोर्ड है, आप मल्टीनेशनल गेम्स है, एशिया कप है वगैरह बहाना या उस तरह की जो आप जिस तरह से रिप्लाई देते हो वो गलत है। आप इंडिया का बोर्ड है, इंडिया का भारत का क्रिकेट कंट्रोल बोर्ड है, उसने खुल के कहना ज़रूरी था कि हम किसी भी हालत में पाकिस्तान से नहीं खेलेंगे, कहीं पे भी, दुबई हो या और कोई देश हो, भारत में तो खेलेंगे ही नहीं। खून और पानी साथ में नहीं बह सकता कहने वाले प्रधानमंत्री जी ने, क्या आज ये उनको मंजूर है कि इस तरह से खून और पानी नहीं बह सकता साथ में? तो क्या खून और क्रिकेट साथ में खेल सकता है? उसके साथ में जा सकता है? जहाँ पे आपने पूरे दुनिया भर में इंडियन डेलीगेशन भेजे, आपने एमपीज़ को भेजा, वहाँ पे बड़ी तादाद में बड़े बड़े देशों में गए और उनको कहा हमारे एमपीज़ ने कि पाकिस्तान ने इस तरह का बर्ताव हमसे किया है, पाकिस्तान से आप संबंध नहीं रखे, ये दहशतवादी दहशतगर्दी देश है। तो आज क्या वो दहशतगर्दी देश निकल गया? आज वो जहाँ पे जिन देशों में आप गए हो उन देशों के प्रधानमंत्री हो, वहाँ पे राष्ट्राध्यक्ष हो, तो क्या सोचेंगे हिंदुस्तान के बारे में? क्या आपकी जो कुछ बातें थी वो सब बिखर गई? हमको आपने कहा, उन देशों को आपने कहा कि भाई उनके साथ, पाकिस्तान के साथ संबंध मत रखो, और आज आप खुद संबंध अच्छे बना के आप क्रिकेट खेलने के लिए निकल गए। तो ये बात बहुत शर्मनाक है। उसका निषेध करने के लिए यहाँ पे हमारे सब, जिस तरह से उद्धव जी हमारे पार्टी के पक्ष प्रमुख उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के, जिन्होंने कल पत्रकार परिषद में जिस तरह से कहा, पत्रकारों से वार्तालाप में, कि हम लोग इसका निषेध करते हैं, हमारी बहनें यहाँ पे इकट्ठा होगी, सिंदूर आपको ये करके सिंदूर इकट्ठा करके वहाँ पे प्रधानमंत्री मंत्रालय में वहाँ पे भेजा जाएगा, उससे कुछ सबक सीख लो कि राष्ट्रभक्ति किस तरह से होनी चाहिए। आप रक्षा मंत्री कह रहे हैं ऑपरेशन सिंदूर जारी है, तो जारी है तो फिर क्रिकेट कैसे खेला जा रहा है? इसका निषेध करते हुए आज मुंबई में, राज्य में और देश भर में ये आंदोलन हो रहा है। पहलगाममध्ये जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये ज्या जखमा आहेत त्या अजूनच ओल्या आहेत, वेदना कुठे गेलेल्या नाही आहेत आणि लोकांमध्ये राग आणि चीड आहेच। आणि या अशा सर्व पार्श्वभूमीवर आपण असं म्हटलं होतं की आता पाकिस्तानचं कंबरडं मोडून टाकू, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवू, पाणी करार रद्द करू, या सर्व गोष्टी बोलल्या गेल्या होत्या। परंतु दुर्दैवाने काय झालं, थोडे दिवस गेले आणि आता हिंदुस्थान पाकिस्तानचा मॅच त्याला परवानगी केंद्र सरकारने दिली आणि तो आज होतोय। त्याच्यामुळे लोकांमध्ये, देशभक्तांमध्ये एक चीड निर्माण झाली आहे आणि भाजप नेहमीच देशभक्तीच्या नावाने राजकारण करत आला आहे। त्यांचा जो दांभिकपणा आहे, त्यांचा जो खोटारडेपणा आहे, तो उघडकीस पुन्हा एकदा आलेला आहे। आणि आज लोकांच्या मनामध्ये चीड आहे। शिवसेनेची जी महिला आघाडी आहे त्यांनी एकत्र येऊन सर्व महिलांना एकत्र करून आवाहन केलं आहे की बाबा मोदींना कुठेतरी सिंदूरची किंमत काय आहे, कारण ज्या महिलेचं कुंकू उजाडतं, सौभाग्य उजाडतं, त्यांच्या घरी काय परिस्थिती होते हे त्या कुटुंबांना कळतं, त्या महिलेला कळतं हे सौभाग्याचं लेणं केल्यानंतर। परंतु दुर्दैवाने मोदी आणि त्यांच्या कंपनीला, त्यांच्या मित्रमंडळींना याची काही पर्वा नाही। सिंदूरची किंमत कळावी, सौभाग्याचं लेणं काय असतं हे कळावं आणि त्यातून काहीतरी बोध घ्यावा त्यांनी भविष्यामध्ये काम करताना। आणि म्हणून हे घराघरातून सिंदूर एकत्र करून ते मोदींच्या कार्यालयामध्ये पाठवण्याची व्यवस्था शिवसेना महिला आघाडी करते। याच्यासाठी आज सुरुवात झालेली आहे। आज अनेक शेकडो महिलांनी या ठिकाणी सिंदूर घेऊन आलेले आहेत, काही बांगड्या पण घेऊन आल्या आहेत। मला वाटतं बांगड्या ह्या त्यांना देता कामा नाहीत, कारण बांगड्या पण एक सौभाग्याचं लेणंच आहे आणि ते वैभव आहे महिलांचं, ती एक महिलांची ताकद आहे। त्याच्यामुळे केवळ सिंदूर आपण त्यांना पाठवतो या कारणामुळे की त्यांनी काहीतरी बोध घ्यावा आणि देशभक्तीच्या नावाने भविष्यामध्ये राजकारण करू नये, जे वारंवार करतात ते त्यांनी थांबवलं पाहिजे। सिंदूरची किंमतच नाही, कारण त्यांचीच बायको त्यांच्याजवळ राहत नाही, तर त्यांना सिंदूरची किंमत काय कळणार? कारण आज त्या महिला, आपल्या माता भगिनी, आपल्या ज्या विधवा झाल्या त्यांचं दुःख तर नरेंद्र मोदींना माहिती नाही पडणार, कारण त्यांची बायको त्यांच्याकडे राहतच नाही, मग त्याचं दुःख त्यांना काय माहिती पडणार? सिंदूर भारतातील, फक्त महाराष्ट्रातील नाही, भारतातील ज्या ज्या महिला आहेत त्यांचं कुंकू
याचं रक्षण करण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना सिंदूर पाठवित आहोत। याचं कारण एकच आहे की त्यांनी ह्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे। कारण आपण बघतो प्रत्येक ठिकाणी महिलांवर अत्याचार, मणिपूरचं बघा, तिकडे पहलगामचा हल्ला झाला, हिंदू लोकांचं नाव विचारून, जात धर्म विचारून गोळ्या घातल्या। आणि आता जे पंतप्रधान बोलत होते त्यांना आतंकवादी, इतर देशातून सुद्धा आपले दूत पाठवले होते की त्यांना आतंकवादी घोषित करा पाकिस्तानला, ते त्यांना सपोर्ट करतात म्हणून, आणि अशा लोकांशीच त्यांनी मॅच ठेवली। ह्याचा निषेध करण्यासाठी हा माझं कुंकू माझा देश हे आम्ही स्लोगन ठेवून आजचा आम्ही जो कार्यक्रम घेतला, आणि हा इथेच थांबणार नाही, हा कंटिन्यू चालणार आहे। धन्यवाद।